तर 11 वाजलेत मित्रांनो. टाटा पॅसेंजर आपण आता शिकते डॉक्युमेंट्स कंप्लीट करून आलोय. मोठी प्रोसेस आहे. टाटा म्हणलं की प्रोसेस. हे बघा स्टॅम्प भेटला आपल्याला इनचा आता शिक. हे वरचं फक्त सुक्क आहे कारण आपल्याकडे छत्री होती गाडीमध्ये म्हणून. बाकी खाली पूर्ण पॅन्ट वगैरे भिजलेली. आपली गाडी खाली होणार आहे मित्रांनो उद्या सकाळी, कारण आज आहे संडे. फक्त गाडीची एंट्री झालं. इथं लेसी म्हणून काहीतरी एक डॉक्युमेंट बनवावं लागतं, ते बनवलंय. कारण टाटामध्ये एंट्री करायची म्हणले का थोडं डॉक्युमेंटेशनचीच प्रोसेस मध्ये माणूस वैतागून जातो. तर चला काही प्रॉब्लेम नाही. आलोय कंपनीच्या आतमध्ये. ह्या कंपनीमध्ये कॅन्टीनची सोय आहे, आंघोळीची वगैरे सोय आहे. तर रेस्ट एरिया आहे, पण आता पाऊस एवढा पडतोय तर रेस्ट एरियात जाऊन तरी काय करणार आहे आपण. तिथं पण पाणीच झालेलं आहे सगळं. त्यामुळं तिकडं नाही. आता थोड्या वेळाने जेवायला वगैरे जाता येईल आणि आजचा दिवस पूर्ण आपल्याला इथंच टाटामध्ये मुक्काम करायचा आहे. चला बघूया आता दिवसभरामध्ये काय काय हायलाइट्स होतात. जे काय होतील ते तुम्हाला पुढे बघायला भेटतील. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता गाडी खाली उद्याच होईल, त्यामुळं गेला आपला दिवस आजचा पूर्ण वायाला. बट वाया जाऊन द्यायचं नाही, कारण ऑनलाईन कंपनीच्या बुकिंग मध्ये मित्रांनो तुम्हाला वेटिंग टायमिंगचे पैसे भेटतात. तर आता ते किती भेटतील हे आपण चेक करू पुढे ज्यावेळेस आपली ट्रिप एंड होईल त्यावेळेस. संध्याकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. मस्तपैकी जेवण उरकलंय. आपली गाडी लावलेली आहे इथं आणि आपल्या हातात आहे बादली कपडे. तर टाटा कंपनीमध्ये मित्रांनो ड्रायव्हरसाठी आंघोळीची आराम करण्याची जागा चांगली आहे आणि कॅन्टीन पण आहे. तर दुपारी जेवायला कॅन्टीनला गेलो होतो. ड्रायव्हर रेस्ट एरिया, पाणी पण आहे, बिस्लरी, अशा चेअर ठेवलेले आहेत, फॅन लावलेले आहेत आणि झोपायचं असेल तर खाली मॅट टाकून मस्तपैकी झोपू शकताय. आणि ते बाजूला जे आहे ते वॉशरूम. चला आंघोळ करून घेऊ मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो. तर आंघोळ उरकली. आपल्याला हे मटेरियल इथं सोडायचंय. गाडीचा दरवाजा खोललाय कारण का तर रस्सी आणि रस्सीवरती वाळतात आपले कपडे. सकाळी पाऊस भरपूर होता त्यामुळं काय आंघोळीला जायची इच्छा नव्हती. म्हणलं मस्तपैकी दुपारी जेवल्यानंतरच आंघोळ उरकावं. तर आंघोळ उरकून घेतली, कपडे धुवून घेतली कारण हा ड्रेस सकाळी पूर्ण भिजला होता. म्हणलं एकदा पिळून काढावं पाण्यातून. पिळून काढलाय. गाडी ओपन आहे, पाऊस थांबलाय, आंघोळ झाली आहे, पूजा झाली आहे आणि संडे असल्यामुळे सगळं शांत आहे. काही गडबड नाही, गलबेलाट नाही, काय नाही काय नाही. पूजा पण झाली आणि हे बघा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. अशा कंपन्यांमध्ये एकदा तुम्ही गेट एंट्री केली ना, तुम्हाला खायची सोय असेल तर ठीक आहे आणि जर नसेल तर मग हे कामाला येत आहे. त्यामुळं कुठेही प्रवासाला निघाले ना 2-3 पॅकेट गाडीमध्ये ठेवत चला. चिक्कीचे, शेंगदाण्याचे, फुटाण्याचे, बिस्किटाचे, सटरपटर तोंडाला पाहिजे. तर चला आता बघूया. आजचा दिवस तर असाच जाणार आहे आपला. उद्या गाडी खाली होणार आहे त्यामुळं चाललंय एडिटिंग, आराम आणि ह्याच सगळ्या गोष्टी. अहमदाबादची सिरीज मित्रांनो आपण फर्स्ट टाइम आपल्या नवीन महिंद्रा मॅक्स बरोबर करतोय. तर कमेंट करायला विसरू नका. चला करूया आराम. The next morning. तर सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. कंपनी बऱ्यापैकी सुरू झाली आणि भरपूर गाड्या येऊन थांबल्या जातात. इकडे पण गाड्या लागल्यात. त्याचं पार्किंग फुल आहे, इकडे गाड्या फुल आहेत, तिकडे आता एक्झिटला पण फुल आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त असा दिवस घालवलाय आराम करण्यावरती. तर आज गाडी खाली करून घ्यायची त्यामुळे ब्लॉगची सुरुवात करतोय. तर बघू आता कॉल करूया. कुठं जायचंय, कसं जायचंय, काय करायचंय ते पुढे कव्हर करता येईल. तर चला आता एकदा फोन करून घेऊया आणि ब्लॉगची सुरुवात करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला हिशोब पण याच ब्लॉग मध्ये कव्हर करायचा आहे. आपल्याला 30 नंबरला जायचंय गाडी खाली करायला. आपण 2 नंबर गेट मधून आतमध्ये एंट्री केली. तर साईडला भरपूर अशा ईव्ही तुम्ही आता पाहिल्या असतील. तर आपल्याला जायचंय 30 नंबर. हे काय शटर 26 ते 33 सरळ. तर समोरच मित्रांनो 30 नंबर दिसत असं. गाडी खाली व्हायला फक्त 1 मिनिट लागला असेल. मस्तपैकी आंघोळ उरकलेली आहे. पूजा तर काय अगरबत्ती लावू शकत नाही आपण कंपनीच्या आतमध्ये. परत लोकेशनला आलो, आंघोळ उरकून घेतले. पेपरवरती रिसिव्हिंग पण भेटलेली आहे. समोरच मित्रांनो चहा घेतलाय. झाडाखाली चहा होता. सकाळ धरून काही चहा पिलो नव्हतो
तर चला मित्रांनो, तुम्हाला ट्रिपचे डिटेल्स पण देऊन टाकतो एकदा कसं व्हील्सायचं कॅल्क्युलेशन असतं. अनलोडिंग डिटेन्शन चार्जेस मित्रांनो 1450 रुपये आपल्याला ॲड झालेत. असे 16,700 रुपयाची ही ट्रिप होती. त्यातले 12,000 रुपये ॲडव्हान्स आले आणि 4,500 रुपये अजून आपल्याला येणार आहेत. हेलो, हाँ लॉजिस्टिक से बात कर रहा हूँ. बोलिए सर जी. एक गाड़ी गई थी ना अहमदाबाद, हाँ हाँ पीओडी अपलोड करने में दिक्कत आ रही है आपको. हाँ जी, ये वाला को पीओडी व्हाट्सएप कर दोगे? करूँगा सर, तुरंत कर देता हूँ. अभी प्रवीण को मैंने ये प्रवीण करके था, उसको मैंने रेज किया था, वो फोन किया था अभी कस्टमर केयर. एक्चुअली वो कस्टमर केयर है, वो व्हाट्सएप नहीं कर सकते, व्हाट्सएप यूज नहीं कर सकते. नहीं, अभी कस्टमर केयर को 93700 पे मैंने कॉल किया था ना, तो वो दिक्कत की. आपने बताया परवीन जी ने हमें डिटेल शेयर करी. अच्छा ठीक, मैंने आपको कॉल किया. ओके सर जी, ओके, भेजता हूँ मैं आपको फोटो तुरंत. ठीक है, मेरे इसी नंबर से आपको मैसेज आएगा. ओके, 1 मिनिट चालू रख देना. तो पीओडीचा प्रॉब्लेम आला होता, अपलोड होत नव्हती, त्यामुळं आता कस्टमर केअर मधून फोन आला तर आपण त्यांना पीओडी पण पाठवून देतोय. तर ही पीओडी आपण त्यांना पाठवली. हे बघा, त्याचा नंबर नको जायला वरती, म्हणून ते नंबर शेअर नाही करत. तर पीओडी शेअर केलेली आहे आणि आता त्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे आपल्याला ह्या ट्रिपवरती 1450 रुपये डिटेन्शन चार्जेस भेटलेले आहेत. तर कालचा पूर्ण दिवस गेला त्याचे, आणि आता गाडी खाली करून आपण 12 वाजले तर बाहेर आलोय. तर ह्या ट्रिपचा खर्च पण सांगतो. ऍक्च्युली 4-4,500 रुपयामध्ये आपली गाडी पुण्यावरून अहमदाबाद पर्यंत पोहोचते. बट ट्रॅफिकच्या कारणामुळे पूर्ण 5,000 रुपयाचं आपल्या गाडीने डिझेल घेतलंय. 1,000 रुपयाचा टोल खर्च आपल्याला आलाय. 170 रुपयाचा टीपी, म्हणजे 120 रुपयाचा टीपी, 50 रुपये एक्स्ट्रा ते, आणि आपल्या कंपनीचं जे काही बुकिंग होतं ते, तर ते ह्यावेळेस पार्ट लोडच्या रेटमध्येच मी उचललं होतं. आणि ते आणि हे मिळून आपल्याला चांगला असा रिपोर्ट झालाय. आता हे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला व्हील्सायवरती कितीचं बुकिंग होतं, प्लस ते असं मिळून तुम्ही एक अंदाज लावू शकता की पार्ट लोड पुन्हा मुंबईचा काय रेट लागतो, त्या रेटमध्ये आपण ते घेतलं होतं. असं मस्त असा रिपोर्ट झाला आपला. तर ह्या ऑनलाईन कंपन्यांच्या कॅल्क्युलेशन वरती कधीच विश्वास ठेवत जाऊ नका मित्रांनो. कारण आपण आहे ना, ज्यावेळेस ट्रिप एंड केली त्यावेळेस आपल्याला फक्त 900 रुपये डिटेन्शन चार्जेस दाखवत होते, आणि मग परत तिथं तिकीट रेज केलं तर परत त्यांनी 550 रुपये वाढवले. म्हणजे तुम्हाला तुमचा हक्क जर भेटत नसेल तर तो छिनून घ्यायचा, वरवाढून घ्यायचा, सोडायचं नाही. या ऑनलाईन कंपन्यांना सोडायची काही गरज नाही, कारण ते आपल्या मेहनतीचे. अशा प्रकारे 1550 रुपये आपल्याला डिटेन्शन चार्जेस भेटलेले आहेत. आणि आपण फायनली लोकेशन सेट केलंय अरविंद ट्रान्सपोर्ट असलेलीचं. 42 किलोमीटर आहे. GIDC सानन 2 फेज 2. चला निघूया स्मार्ट इंडस्ट्री मधून बाहेर आणि जाऊया डायरेक्टली अहमदाबाद सिटीमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. चला पोहोचूया डायरेक्ट मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवरती आणि शोधूया कोणतं बुकिंग भेटतंय ते. चला. MH9, MH12, MH8, गुजरात फुल पॅक. हायवे पण ट्रॅफिक जाम. तर पोहोचलो मित्रांनो आपण. The next morning. केम छो अहमदाबाद असं म्हणून मी काही रवी शास्त्री बनणार नाही. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपण थांबलेलो आहे अहमदाबाद मध्येच असलेल्या अरविंद ट्रान्सपोर्टला. भरपूर अशा गाड्या आहेत, फुल ट्रॅफिक जाम आहे, म्हणजे पार्किंगचं. हो, 5-25 गाड्या तरी असतील, त्यातले 4-5 कंटेनर आहेत, 5-6 बाकी सगळ्या 20 ओपनच गाड्या आहेत. 14 फूट आहेत, पिकअप आहेत. आता बघूया शेट किती गाड्या सोडतोय. 2-2, 3-3च काढतोय दिवसाला. बट जे काय होईल ते पुढे बघायला भेटत. म्हणजे आपल्याला आज कोणतं बुकिंग भेटत हा शोधावाच लागणार आहे. ग्रुपवरती भेटलं तर ग्रुपवरती, ऑफिसमधून भेटलं तर ऑफिसमधून, नाही तर ऑनलाईन भेटलं तर ऑनलाईन. जे काय भेटेल ते घ्यायचं आणि निघायचं आज. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि अहमदाबाद सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. तर टायमिंग बघू शकताय मित्रांनो, 4:30 वाजलेले आहेत आणि गाड्या पण बघा, भरपूर अशा गाड्या थांबलेल्या आहेत. तर एवढ्या गाड्या बघून असं
वाटलं होतं की 2-4 दिवस काय आपला नंबर लागणार नाही, पण लकीली आपला नंबर लागला. आणि हे ट्रिप आलं. याच्या अगोदर त्यांनी एक विजयवाड्याचं बुकिंग होतं. रेट ऑलमोस्ट सेम होता, पण बोललो विजयवाड्याला जाऊन फसण्यापेक्षा गोवा परवडत, म्हणून गोवा केलं कन्फर्म आणि निघालोय. आणि मित्रांनो, अहमदाबादमध्ये आपल्याला हे टोल कार पिकअप यांच्यासाठी फ्री आहेत बरं का. त्यामुळे बिंदास याचा वापर करून घेत जा. बिगर टोल कटताच साईडने आपली गाडी घेऊन जा, म्हणजे टोल वाचतात. तर 6:15 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलो आपल्या लोकेशनवरती. आता शिफ्ट सुटायचा टायमिंग आहे, त्यामुळे थांबायला लागलं. एक 10-15 मिनिटं लागतील आपल्याला. त्यानंतर मग गाडी आतमध्ये घेऊन बाकीची काय प्रोसेस असेल ती कम्प्लीट करून घेऊ. आणि मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून द्यायची होती. ज्यावेळेस आपण ट्रान्सपोर्टरकडून हे बुकिंग घेतलं ना, तर याच्या आधी आपल्याला विजयवाड्याचं बुकिंग होतं. पण विजयवाड्याच्या बुकिंगला टायमिंग होता, प्लस जो काही रेट होता तो ॲज कम्पेअर द रनिंग आहे त्याच्यापेक्षा भरपूर असा कमी होता. म्हणून आपण ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर मग हे बुकिंग फायनल केलं. बट ह्यावेळेस थोडा आपण त्याला एक क्वेश्चन केला की थोडा बडा दो सेट. मग त्याने 1000 रुपये वाढवले. त्यामुळं हे बुकिंगचा रेट पण आपल्याला चांगलाच लागला. तर चला आता मस्तपैकी गाडी लोडिंग करायला जाऊया आतमध्ये. आपली गाडी झालेली लोडिंग. 2 मशीन आहेत, 50-50 किलोचं वजन असतं त्यांचं. आणि हे घेऊन चाललोय आपण गोव्याला. तर 100 किलोच फक्त आपल्या गाडीमध्ये वजन आहे. आणि पेपर वाचून पाहिले म्हणून बरं झालं, कारण त्याच्यावरती होता न्यू दिल्लीचा ॲड्रेस. आणि हे चाललंय रिपेअरिंगला गोव्याला. बोललो भाऊ, गोव्याला जायची गाडी तर दिल्लीचा पेपर कसं काय घेऊन जाणार. त्यामुळे पेपर रिटर्न करून घे, चेक करून दे. तर चला गाडी लावूया, हॉटेल डिसेंटला थांबूया आणि जेवण उरकूया. आज परत आपण पंजाबी थाळीच मागवली. 2 भाज्या, राईस, चपाती, मस्तपैकी जेवण होतंय. तर मस्त असं जेवण उरकलंय मित्रांनो. 130 रुपयाची पंजाबी थाळी होती. आता इथून मित्रांनो आपण डायरेक्टली गांधीनगर मार्गे अहमदाबादच्या रिंग रोडने जाणार. आणि रिंग रोडने आपल्याला डायरेक्टली मग वडोदऱ्यावरतून नाशिक मार्गे दाखवतो एक रोड दाखवतोय आपल्याला मुंबई मार्गे. पण मुंबईचा रोडची अवस्था खूप बिकट आहे. ट्रॅफिक हे सगळ्या परेशानी आपण यावेळी झेलणार नाहीये. सरळ सापुतारा मार्गे गाडी काढणार आणि नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि डायरेक्टली गोवा असा आपल्याला मित्रांनो 1200 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. तर चला जर्नी सुरू करूया. मस्त असं आपलं जेवण झालंय, सगळ्या गोष्टी आता उरकल्यात. टोलचा पण रिचार्ज करून घेतलाय, मॅप पण सेट केलाय.